आता बरं वाटतंय का? बरी आहे आता बरी. मी एक काम करते, मी गरम पाणी आणते आणि बापूंची पिशवी आहे ना त्याने शेकून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून बरं वाटेल. हा नाही नको, हे खाई वे आता राहू दे. ठीक आहे. बरं भुयाजी, आज ना आपल्याला पूर्ण घर साफ करायचंय आणि साफ करून सगळीकडे कापूर आणि धूप लावायचंय, म्हणजे पूर्ण घर एकदम प्रसन्न होईल. हा करू. मी आलेच. हा काय फुयाजी, बरं वाटतंय का आता? बरी आहे. फुयाजी, मला नव्हतं माहित बरं का तुम्ही कुत्र्याला एवढं घाबरता. अहो कसलं खतरनाक पडला राव तुम्ही. लय लागलं काय गुडघ्याला? बघूया. लागले. तुम्हाला काही कळत नाही का? त्यांना आधीच एवढं लागलंय आणि तुम्ही काय हसताय आणि का त्रास देताय त्यांना? फुयाजी, मला माफ करा बरं का, पण तुम्ही पहिल्यांदा काय म्हणलेला? मी एकदम टणटणीत आहे, कशालाच घाबरत नाही म्हणलेला का नाही? हा मग कुत्र्याला कोण घाबरत? पहिल्यांदा एवढं मोठं मोठं बोलायचं आणि परत साधं कुत्र बघलं तरी घाबरायचं. मग हसू नाही तर काय करू मी? नाही. अहो धूप अगरबत्ती लावली की घराची नुसती पंढरी होती बघा. हा बापू खरंय. अहो घर कसं एकदम तरारून येते बघा. हा विनू बाबा, बापू, अहो मीच लावलंय कापूर आणि धूप घरात. वा 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 मोना, एक नंबर काम केलंयस तू. विनायकराव, घर सांभाळवणार ते आमच्या मोनानच. बापू मोनासारख्या लक्ष्मीचा हात फिरला ना की घर कसं एकदम खुश होतंय बघा. हा आणि बापू, माझं घरावर लक्ष असतं बरं का. आणि हे ना फक्त हॉल मध्ये नाही तर मी पूर्ण घरात लावणार आहे. कधी आज? अहो हे काय आता लगेच. भुयाजी, हे घ्या, आपल्याला हे काम करायचंय. हा करू ना करू. अगं पण त्यांचा पाय दुखावलाय ना. अहो नाही, ते ठीक आहेत, हवं तर विचारा त्यांना. हा बरी आहे, करते. चला चला भुयाजी, हे घ्या आणि सगळीकडे लावा. हा 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 सावकाश. अगं मला पण भूक लागल्या, मला पण दे की. मामा, अरे सकाळी सूर्य नमस्कार करता तुझ्या अंगात एनर्जी नव्हती, मग आता कुठून एनर्जी आलेली तुझ्या अंगात? त्याचं कसं आहे माहिती आहे का भांजे, तुमची मोमा असली ना माझ्या समोर, माझ्या अंगात डबल एनर्जी ती. छोटे सरकार, तुम्ही दोघं सोबत असला ना तर काय बोलाल हे काय सांगताच येत नाही. मोना, का मस्करीचा विषय राहिला बाजूला, पण तुला सांग का, आज मला खरंच फ्रेश वाटलं. कधी माहिती आहे का? कधी? अगं पुयाची पडली तवा. अहो तुम्ही ना वंच घरी नसले ना तर तुम्हाला खूप जोर येतो ना मज्जा मस्करी करायला. अगं तू अजून आमची मस्करी बघितल्यास कुठं? काय भांजे? मामा म्हणजे तुला पण माहित नाही वय? नाही. थांब सांगतो. पुयाची कुठं आहे? वरती आमची रूम साफ करते. भांजे, माझ्याकडे काय आयडिया आहे. काय मामा? हो मामा, एक नंबर. अहो ग बसा, नाहीतर मी माणसांना फोन करीन. तू दीदीला फोन करणार हो. आणि आम्ही तुला करून देणार. हे बघ, तू जर आमची साथ नाही दिलीस तर आमच्याकडे तुझ्यासाठी पण आयडिया आहे. काय बाई माणूस आहे. चल माझ्यावर, सांगतो तुला काय माणूस आहे. भांजे चला. फक्त 2 मिनिटं थांबा. फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटं. हा ठीक आहे. हा हा हा. अरे मॅडम, तुमच्या दृष्टीनं अर्जुन साहेब चुकीचे असतील. मला नाही वाटत अर्जुन साहेब चुकलेत म्हणून. काय?
चिंचुके म्हणजे आता तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की मी अर्जुनसाठी योग्य जोडीदार नाहीये? अहो तुम्ही अर्जुन साहेबांना मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले. अहो अर्जुन साहेब आता नाहीत ऐकत, ते तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे होतं ना. अहो तुम्हाला तर चांगलंच माहितीये मी अर्जुन पण निस्वार्थ प्रेम करते. मी कधीच त्याला माझी मतं माझे विचार त्याच्यावर लादले नाही का त्याला त्याच्या निर्णयावर कधीच जबरदस्ती केली नाही. चिंचुके मग मी कुठे चुकली सांगा ना तुम्ही. अहो मॅडम मी चुकीचं कुठं म्हणतोय, पण तुम्ही पण साहेबांना अगोदर समजून घ्यायला पाहिजे होतं ना. चिंचुके काय बोलताय तुम्ही? अहो आमच्या साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा मी अर्जुनशी स्पष्ट बोलली होती. मी त्याला विचारलं होतं की हा साखरपुडा तू तुझ्या मर्जीने करतोयस ना, तर तो मला हो बोलला होता. साखरपुडा सुद्धा त्याच्या मर्जीने केला होता मी आणि लग्नासाठी सुद्धा पुरेपूर वेळ दिला मी. मग अजून काय समजून घ्यायला हवं तुम्ही? हो मॅडम, पण अर्जुन साहेबांना आता अमोल सोबत राहायचंय. अहो, हे कुठं समजून घेतलं तुम्ही? तुमचं प्रेम साहेबांना दडपण वाटायला लागलं. अहो हे कुठं समजून घेतलंय तुम्ही? अहो तुमच्या नात्यात बाकीचे काय? अहो तुम्ही स्वतः खुश आहे का हे कधी समजून घेणार आहे तुम्ही? सांगा ना. चिंचुके आता मला काहीच कळत नाहीये हो. अहो मॅडम, ज्याच्यावर आपण निस्वार्थी प्रेम करतो ना, ती व्यक्ती आनंदी आहे, खुश आहे. त्याच्या आनंदात जर आपण आपला आनंद मानला ना, तर लवकर आनंद सापडेल तुम्हाला. कसला आनंद चिंचुके? अहो मी हारली आहे या प्रेमाच्या लढाईत. मी हारली आहे.